नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी चौपटा या चॅनलवर. आज पाहणार आहोत आपण मराठीचा धडा अनुभवाच्या खाणी याचा संपूर्ण स्वाध्याय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इयत्ता 6वी, विषय मराठी. धड्याचं नाव आहे अनुभवांच्या खाणी. प्रश्न पहिला आहे, का ते लिहा. आहे, घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता कारण. याचे योग्य उत्तर आहे, सौरभला बक्षीस मिळाले होते म्हणून सौरभचा चेहरा फुललेला होता. सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती कारण. याचे योग्य उत्तर आहे, आई शेजारच्या राधा काकूंकडे गेलेली होती म्हणून आई घरी नव्हती. सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला कारण. उत्तर आहे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने म्हणीवर आधारित उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली कारण. याचे योग्य उत्तर आहे, सौरभ धडाधड हातावर आधारित म्हणी सांगत होता. हे पाहून आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणते लिहा. आहे, राधा काकूंकडे गेलेली कोण. याचे योग्य उत्तर आहे, आई. आहे, म्हणी व वाक्यप्रचार या पुस्तकाचे लेखक कोण. याचे योग्य उत्तर आहे, डॉक्टर अरुण जोशी. आहे, धडाधड म्हणी सांगणारा कोण. याचे योग्य उत्तर सौरभ आहे. सौरभकडे कौतुकाने पाहणारी कोण. याचे योग्य उत्तर आहे, आजी. प्रश्न क्रमांक 3, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. आहे, म्हणीवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती. याचे योग्य उत्तर आहे, स्पर्धेत शरीराच्या अवयवांचा उल्लेख असलेल्या म्हणी सांगायच्या होत्या. जास्तीत जास्त योग्य म्हणी सांगणाऱ्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक देण्यात येणार होता. अशी अट म्हणींच्या आधारित स्पर्धेची अट होती. ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला. याचे योग्य उत्तर आहे, आजी बोलताना नेहमी म्हणी वापरत असे. त्यामुळे सौरभला अनेक म्हणी सहज लक्षात राहिल्या आणि तो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवू शकला. म्हणून सौरभ ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे म्हणाला. म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती. याचे योग्य उत्तर आहे, म्हणी व वाक्प्रचार कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करतात. त्यामुळे बोलणे प्रभावी होते आणि भाषेचे सौंदर्य वाढते. पुढचा भाग आहे, लिहिते होऊया. या पाठातील प्रसंगावरून तुमच्या शब्दात कथा तयार करा आणि लिहा. याचे योग्य उत्तर पुढीलप्रमाणे असू शकते. आजीच्या म्हणींची कमाल. सौरभच्या शाळेत म्हणीवर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत शरीराच्या अवयवावर आधारित म्हणी सांगायच्या होत्या. सौरभची आजी नेहमी बोलताना म्हणी वापरत असे. त्यामुळे सौरभला अनेक म्हणी सहज लक्षात राहिल्या. स्पर्धेत त्याने सर्वाधिक योग्य म्हणी सांगितल्या आणि प्रथम क्रमांक मिळवला. तेव्हा तो आनंदाने म्हणाला, ही स्पर्धा मी फक्त आजीमुळेच जिंकू शकलो. चर्चा करूया. पारंपरिक म्हणी व संदर्भातील प्रचलित कथा यांविषयी शिक्षकांसोबत व पालकांसोबत चर्चा करा. उत्तर आहे, आम्ही शिक्षक व पालकांशी विविध म्हणी आणि त्यामागील प्रचलित कथांबद्दल चर्चा केली. या चर्चेतून म्हणी अनुभवातून तयार झालेल्या असतात व त्यातून चांगला बोध मिळतो हे समजले. तसेच योग्य प्रसंगी म्हणीचा वापर करावा हेही समजले. खेळूया शब्दांशी. खालील चौकोनात काही म्हणी लपल्या आहेत. चौकोनातील म्हणी शोधा आणि लिहा. शिक्षकांच्या मदतीने अर्थ माहिती करून घ्या. म्हणी दिलेल्या आहेत, त्यांचा अर्थ पाहूया. 1. इकडे आर तिकडे विहीर. अर्थ आहे, दोन्ही बाजूने अडचण असणे. 2. आयत्या बिळावर नागोबा. अर्थ आहे, दुसऱ्याच्या मेहनतीवर फायदा घेणे. 3. कोल्हा काकडीला राजी. अर्थ आहे, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. 4 आहे, कर नाही त्याला डर कशाला. अर्थ आहे, चुकीचे काम केले नसल्यास भीती नसते. 5. बैल गेला झोपा गेला. याचे अर्थ आहे, वेळ निघून गेल्यावर जागे होणे. 6. हा पप्पाचा माल गप्पा. अर्थ आहे, हाव केल्यामुळे मिळालेले लगेच नष्ट होते. 7. नावडतीचे मिठळणे. अर्थ आहे, नावडत्या व्यक्तीचे सर्वच वाईट दिसते. 8. करावे तसे भरावे. अर्थ आहे, जसे कर्मे कराल तसेच फळ मिळेल. 9. गाव करी ते राव न करी. अर्थ आहे, एकजुटीने मोठी कामे होतात. 10. अति तेथे माती. अर्थ आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. 11. बाप तसा बेटा
अर्थ आहे मुलगा वडिलांसारखा असतो. 12 गर्वाचे घर खाली. अर्थ आहे गर्व करणाऱ्या गोष्टी शेवटी पराभव होतो. प्रश्न क्रमांक 2 पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यात उपयोग करा. 1 आपला हात जगन्नाथ. अर्थ आहे स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणे. म्हणीचा वाक्यात उपयोग पुढीलप्रमाणे. आपला हात जगन्नाथ मानून सायलीने मेहनत केली आणि प्रथम क्रमांक मिळवला. 2 एका हाताने टाळी वाजत नाही. याचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीस दोन्ही बाजू कारणीभूत असतात. वाक्यात उपयोग पाहूया. दोघेही भांडत होते कारण एका हाताने टाळी वाजत नाही. 3 हातच्या कंगनाला आरसा कशाला. अर्थ आहे उघड गोष्टीस पुराव्याची गरज नसते. वाक्यात उपयोग पाहूया. तिची हुशारी सर्वांनाच माहीत आहे. हातच्या कंगनाला आरसा कशाला पाहिजे. 4 आहे हात दाखवून अवलक्षण. अर्थ आहे मदत करणाऱ्याचे नाटक करून चुकीचा मार्ग दाखवणे. वाक्यात उपयोग पाहू. खरा मित्र कधीही हात दाखवून अवलक्षण करत नाही. 5 जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. याचा अर्थ आहे आई मुलांवर चांगले संस्कार करते. वाक्यात उपयोग पाहूया. आईच्या संस्कारामुळे मुलांचे जीवन घडते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असते. 6 तेल गेले तूप गेले हाती तुपाटणे राहिले. याचा अर्थ आहे सर्वस्व गमावून काहीच मिळाले नाही. वाक्यात उपयोग पाहूया. चुकीच्या निर्णयामुळे त्याचे तेल गेले तूप गेले आणि तुपाटणे राहिले हाती. प्रश्न क्रमांक 3 समानार्थी शब्द लिहा. शाळा, आ घर, ई हात यांचे समानार्थी शब्द आहेत. शाळाला विद्यालय, घरला गृह, हातला कर. प्रश्न क्रमांक 4 आहे हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा त्यांचे अर्थ समजून घ्या. असे इतर अवयवांवर आधारित शब्द शोधा व लिहा. उत्तर आहेत इतर अवयवांवर आधारित शब्द मुखपृष्ठ, मुखवटा, नेत्रदान, नेत्रतज्ञ, पादचारी, पादत्राणे, शिरस्थान, दंतवैद्य. कृतीतून शिकूया. उपक्रम आहे पाठात आलेल्या म्हणी व्यतिरिक्त मानवी अवयवांवर आधारित असलेल्या म्हणी माहिती करून घ्या. जास्तीत जास्त म्हणींचा संग्रह करा व लिहा. काही म्हणींचा संग्रह करू आपण लिहिलेले आहेत त्या म्हणी पाहून घ्या आणि वहीमध्ये लिहून घ्या. आम्हाला हे समजले. म्हणींचा हा चोख अर्थ सांगणारा पर्याय निवडा. 1 घरोघरी मातीच्या चुली. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे हे उत्तर आहे. 2 थेंबे थेंबे तळे साचे. याचे योग्य उत्तर. थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.